अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तारक मंत्र माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना माहीतच आहे. तारक मंत्राचं तीर्थ आपल्याला भयमुक्त करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. स्वामी महाराजांनी तारक मंत्र हा आपल्या स्वामी भक्तांसाठीच केला आहे. बऱ्याच जणांना तारक मंत्र माहिती असेल. तारक मंत्राची सेवा आपल्या नित्यपठणात किंवा नित्यसेवेमध्ये करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला काही आजार असतील, दुःख असतील, अडचणी असतील किंवा तुम्हाला नजरदोष झालेला असेल, तुमचं बाळ तर तुम्हाला खूप त्रास देत असेल किंवा चिडचिड करत असेल किंवा तुमचं सांगितलेलं ऐकत नसेल, ह्या सगळ्यांसाठी तारक मंत्राचं तीर्थ खूप उपयुक्त आहे. म्हणून तुम्ही तुमच्या घरात संकल्पयुक्त सेवा करून तारक मंत्राचा तीर्थ बनवायचा आहे. तर हा तीर्थ केल्यानंतर तुम्हाला जे काही आजार असेल किंवा तुमच्या घरामध्ये कोणी आजारी असेल त्या व्यक्तींनाही तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ देऊ शकतात. हे तारक मंत्राचं तीर्थ पिल्यानंतर तुमचा आजार, तुम्हाला नजरदोष झालेली असेल, तुमचं बाळ खूप तुम्हाला त्रास देत असेल, तर तुम्ही ह्या सगळ्यांसाठी तारक मंत्राचा तीर्थ करून आणि तुम्ही त्या व्यक्तींना ते तीर्थ बनवल्यानंतर पिण्यासाठी द्यायचं आहे. खूप उपयुक्त असा हा उपाय आहे आणि तारक मंत्राची सेवा माझ्या सगळे स्वामी भक्त नित्यपठणात करत असतील. तर चला तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं. तुम्हाला सगळ्यात पहिले स्वामी महाराजांच्या जीही सेवा करायची असते ती आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची असते. म्हणून तुम्हाला संकल्प करायचा आहे. तुम्ही 3 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7, 11, 21, 51 किंवा 108 दिवसांचा संकल्पयुक्त सेवा तुम्ही करायची आहे. संकल्प घेतल्यानंतर तुम्हाला तर माहीतच असेल की संकल्प कसा घ्यावा. तर संकल्प पहिले पाणी घ्यायचं. पाण्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू फूल वाहून खाली ताटात संकल्प घ्यायचा. तुमचा कोणताही संकल्प असेल, तुम्हाला आजारपणासाठी असेल, तुमचं बाळ शांत करण्यासाठी असेल किंवा नजरदोष झालेला असेल तर नजरदोषसाठी तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ करू शकतात. तर तुम्हाला संकल्प केल्यानंतर तुम्ही तो संकल्प तुमच्या म्हणजे संकल्प केला, महाराजांच्या मूर्तीसमोर तुम्हाला बसून संकल्प घ्यायचा आहे. संकल्प महाराजांचा बोलला गेला त्याच्यानंतर तुम्ही ते पाणी ताटात सोडून द्यायचं आहे. ते पाणी तुम्ही तुळशी सोडून कोणत्याही झाडाला टाकू शकतात. हा झाला संकल्प. त्याच्यानंतर तुम्ही 5, 7, 21, 11, 51, 108 तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ करून कितीही मोठे आजारे असतील, कितीही मोठा त्रास असेल, कितीही मोठं संकट असेल, सगळ्यात स्वामी महाराजांची उच्च कोटीची सेवा म्हणजेच तारक मंत्राची सेवा आहे. ही जर तुम्ही सेवा केली किंवा तुमच्या घरामध्ये, खरोखर सांगते, तुमच्या घरात तर आजारपण असेल, घरामध्ये तुमच्या घरामध्ये कुणाला नजरदोष झालेली असेल, तुम्ही 3 दिवसाचं ही तारक मंत्राची सेवा करून आणि तुम्ही ज्या व्यक्ती असतील त्यांना तुम्ही तर दिलं, नजरदोष झालेले असेल किंवा तुम्हाला स्वतःलाही नजरदोष झालेला असेल, तर तुम्ही तारक तीर्थ करून जर तुम्ही स्वतः तर ते ग्रहण केलं किंवा पिलं तर तुम्हाला नक्कीच 100% फरक पडेल. तुम्हाला ही तितकी शाश्वती मी देते. तारक मंत्र हा स्वामी महाराजांनी स्वतः तयार केलेला आहे म्हणून त्याचं महत्त्वही तितकंच आहे. म्हणून तुम्ही करू शकतात. आणि आजार म्हणजे खूप मोठा आजार असेल किंवा आथरुणात असतील तर त्या लोकांनाही, म्हणजे त्या आजारी लोकांनाही तुम्ही म्हणजे तुमचा संकल्प जेवढा असेल, म्हणजे तुम्हाला किती दिवसांचं द्यायचं आहे ते तुम्ही त्या व्यक्तींना द्यायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे. ग्लासमध्ये पाणी घेतल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला उजवा हात ठेवायचा आहे. उजवा हात ठेवला. ही सेवा आपल्याला महाराजांच्या फोटोसमोर किंवा मूर्ती जर तुमच्या घरात असेल तर फोटोजवळ किंवा मूर्तीजवळ आपल्याला ही सेवा करायची आहे. तर पाण्यामध्ये ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि पाण्यावरती उजवा हात ठेवायचा आहे. आपल्याला तारक मंत्र बोलायचा आहे. तारक मंत्र निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. तर हा आहे तारक मंत्र. हा तारक मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. तारक मंत्र तुम्हाला यूट्यूबवरती किंवा गुगलवरती तुम्हाला PDF भेटून जाईल. म्हणून तुम्ही तो लावायचा. पाठ असेल तर अतिउत्तम. तर तुम्हाला तो तारक मंत्र 11 वेळेस बोलायचा आहे. म्हणजे 11दा म्हणजे संकल्पयुक्त सेवा आपण जेव्हा करतो ना, तो 11 वेळेस आपल्याला बोलायचा आहे.
तर तसंच आपल्याला कंटिन्यू 11 वेळेस बोलून तुमच्या घरात नजरदोष झालेले असेल किंवा नजर लागलेली असेल किंवा आजारपणासाठी किंवा तुम्ही तुमच्या बाळाला चिडचिड करत असेल, खूप त्रास देत असेल, तर तुम्ही त्या व्यक्तींना देऊ शकतात. तारक मंत्राची तुम्हाला सेवा कळालीच असेल. एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आणि आपल्याला तो तारक मंत्र 11 वेळेस बोलायचा आहे. म्हटल्यावरती तुम्हाला समजलं असेल की ही सेवा किती सोपी आहे आणि तितकीच प्रभावी पण आहे. महाराजांची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे तारक मंत्राचं तीर्थ. कितीही अडचणी असो, कितीही दुःख असो, कितीही मोठ्या आजारपणात असो, कितीही नजर लागलेली असेल किंवा नजरदोष झालेला असेल किंवा तुमचं बाळ खूप चिडचिड करत असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी खूप प्रभावी सेवा आहे. मातांनो, नक्कीच ही सेवा तुम्ही एकदा आवर्जून करून बघा. नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला तुमच्या बाळात पहिल्या दुसऱ्या दिवशीच तुम्हाला लगेच फरक जाणवायला लागेल. तारक मंत्राचा माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांना सुंदर अनुभव आलेला असेल आणि तारक मंत्राचं अनुष्ठान करणं म्हणजेच खूप जास्त उच्च कोटीची सेवा आहे. महाराजांची सगळ्यात उच्च कोटीची सेवा स्वामी चरित्र सारामृत ग्रंथात तसं नित्यसेवाचं पठण करतो, तसंच तारक मंत्राची ही सेवा आहे. महाराजांची कोणतीही सेवा केल्याने, कोणतेही उपाय केल्याने कधीच वाया जात नसतात आणि आपल्याला महाराजांची नक्कीच अनुभूती आणि प्रचिती नक्कीच येत असते. तारक मंत्राच्या तीर्थाच्या माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना ज्यांना अनुभव आलेले असतील त्यांनी नक्कीच कमेंट्स करा. आणि हा उपाय जर तुम्हाला आवडला असेल किंवा आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.